नमस्कार. आज आपण मूग डाळची इन्स्टंट होणारी इडली बघणार आहोत. तर इथे आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे 1 वाटी. हे 3 ते 4 तास आधी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती मी. इथे 1 वाटी रवा घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. तयार केलेली पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. इथे आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरची टाकायची आहे. हळद टाकायची आहे आणि वरून मी जिरा, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी टाकली आहे. इनो टाकायचं आहे. सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. इडली पात्रामध्ये काढायचं आणि स्टीम करून 15 मिनिटं याला स्टीम करायचं आहे. वरून मी मसाला टाकत आहे. इकडे आपली आता गरमागरम इडली तयार झाली आहे. तुम्ही चटणीसोबत सर्व करू शकता. इन्स्टंट तयार होते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. वरून मी परत जिरा मोहरीचा तडका दिला आहे. इकडे आपली इडली तयार झाली आहे. चवीला अतिशय सुंदर होते.